सोशल नेटवर्किंग साइट्स आपल्या सगळ्यांच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. फेसबुक, ट्विटरवर पोस्ट आणि फोटो अपडेट केल्याशिवाय आयुष्यातली कुठलीच घटना पूर्ण होत नाही. पण या इंटरनेटच्या महाजालात गुन्हेही घडतात. यावर अजून माहिती घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट. फेसबुकवर फोटो अपलोड करताय, इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताय, सावधान, सायबर स्टॉकर्सची तुमच्यावर नजर आहे. युवा पिढी ऑनलाईन बोलते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण सतत ऑनलाईन राहण्याच्या नादात आपण सोशल नेटवर्किंगचे धोके नजरेआड करतोय. सायबर स्टॉकर्सची गँग आपला फोटो वापरून ब्लॅकमेल करतेय. पुण्यामध्ये अशा 2 घटना समोर आल्या. फेसबुकवरती अपलोड केलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ऑनलाईन खंडणी मागण्यात आली. पुणे शहरामध्ये मागील वर्षभरामध्ये असे 3-4 प्रकार घडलेले आहेत. जी काही दक्षता घ्यायला पाहिजे, सेटिंग्समध्ये जाऊन फेसबुकमध्ये विशेषतः कुठली माहिती कोणाला शेअर करायची त्याच्याविषयी अभ्यास न करता आपण कोणालाही ॲक्सेप्ट करतो, त्याचे कंडिशन्स वाचत नाही. काही आपले लोकेशन्स पण आपण देऊन टाकतो की मी फिरायला चाललो, मी ह्या ठिकाणी आहे. मग असं जर एखाद्या चोराला जर कळलं की तुमचं लोकेशन हे, तर तुमची घरफोडी चोरी होऊ शकते. आपण नको ते वैयक्तिक फोटो देऊन टाकतो, त्याचा मॉर्फिंग करून दुरुपयोग केला जात आहे किंवा केला जाऊ शकतो. पण जी काही माहिती गरज नाही आहे, कृपया शेअर करू नये. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार ही गँग फोटो आणि व्हिडिओ साइट्सवरून घेते आणि ते मॉर्फ करून तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले जातात. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जाते. कसं होतं सायबर स्टॉकिंग? ऑनलाईन व्हिडिओ कॉल केला जातो. कॉल करणाऱ्या व्यक्ती त्याचा कॅमेरा ऑफ ठेवतात. समोरच्या व्यक्तीशी चॅटिंगद्वारे संभाषण केलं जातं. कॉल केलेल्या व्यक्तीला त्याचे अश्लील आणि न्यूड व्हिडिओ पाठवण्यास सांगितलं जातं. व्यक्तीने नकार दिल्यास मॉर्फ केलेला व्हिडिओ त्यांना पाठवण्यात येतो. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यांमध्ये परदेशी तरुणांचा समावेश आहे, तर काही मुलींचाही या रॅकेटमध्ये वापर केला जातोय. त्यामुळे फेसबुकवर फोटो व्हिडिओ टाकताना किंवा सोशल नेटवर्किंगवर काहीही शेअर करताना जरा काळजी घ्या. अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे.